ऊन वाढलेलं आहे, त्याच्यामुळे पाणीबाणीची समस्या निर्माण झाली आहे. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पश्चिम विदर्भामधल्या काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती. काल अकोला ठरलं सर्वात उष्ण शहर, पारा 45 अंशांवर. अमरावती शहराचं तापमान 44 अंश तर चंद्रपूरचा पारा 44.2 अंशांवर. राज्यामधल्या धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. कोणतीही पाणी टंचाई भासणार नाही, चंद्रकांत पाटलांची ग्वाही. जळगाव जिल्ह्यामध्ये 37 गावांना पाणी टंचाईची झळ. तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांवर कायम असल्यानं जलस्रोतांचं वेगानं बाष्पीभवन तर भूजल पातळीमध्ये झपाट्यानं घट. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टँकर, कूपनलिका, विंधन विहिरी अधिग्रहित करण्यावर भर. नंदुरबार शहराला आजपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. पाणीपुरवठा करणाऱ्या 2 धरणांपैकी एका धरणातील अत्यल्प पाणीसाठा असल्यानं पाणी कपातीचा निर्णय. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये उन्हाळभर पुरेल एवढा जलसाठा शिल्लक. तोतलाडोह प्रकल्पामध्ये 57.10% जलसाठा शिल्लक. मात्र हिंगणा तालुक्यामधील काही गावात पाण्याची टंचाई. प्रशासनाकडून टँकरनं पाणीपुरवठा. भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये 2 मे रोजी 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. दैनंदिन देखभालीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. अकोल्याचा पारा 45 अंशांवर. शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गोंदियाच्या देवरी शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. गावामध्ये टँकरनं पाणीपुरवठा. मागील 3 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. जळगाव जिल्ह्यामधल्या 37 गावांना पाणी टंचाईची झळ. जिल्ह्यामध्ये 7 गावांना 8 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. तापमानाचा पारा वाढल्यानं धरणातील पाणी साठ्यामध्ये घट.